नमस्कार. सुनील गावस्कर आउट झाल्यावरती परत जात असताना असं म्हणाले की सिलेक्टर्सला सांगायला पाहिजे की जर विवियन रिचर्ड्सला आउट करायचं असेल तर एकच गोलंदाज भारतात आहे आणि तो म्हणजे गोपाळ कोळी. मी आहे टीडी आणि आपण पाहतात क्विक सिंगल्स विथ टीडी. ही गोष्ट आहे 1979ची, 1979. सुनील गावस्कर इंग्लंडचा दौरा संपवून भल्या पहाटे मुंबईत परतले आणि थेट पोहोचले कांगा लीगचा सामना खेळण्यासाठी. मॅच होती न्यू हिंद वर्सेस दादर युनियन. न्यू हिंदने टॉस जिंकला, बॅटिंग केली, 220 रन्स केले आणि डिक्लेअर केला. दादर युनियन कडून फलंदाजीला आले सुनील गावस्कर. बॉलिंग करत होते निर्मल म्हात्रे आणि अल्बर्ट फर्नांडिस. दोघांच्या बॉलिंगवरती सुनील गावस्कर यांनी भरपूर समाचार घेतला. 9 उत्तुंग षटकार मारत अफलातून फलंदाजी करत होते. न्यू हिंदने फर्स्ट चेंज गोलंदाज आणला गोपाळ कोळी. गोपाळ कोळी यांनी आपल्या स्लो आउटस्विंग इनस्विंग गोलंदाजीने सुनील गावस्करांचा वेगच नाही थांबवला तर त्यांना बाद सुद्धा केला. सुनील गावस्कर आतमध्ये परत जात असताना असं म्हणाले की BCCIच्या सिलेक्टर्सला सांगायला पाहिजे, विवियन रिचर्ड्सला आउट करायचं असेल तर गोपाळ कोळीला संघात घेतलंच पाहिजे. गोपाळ कोळी त्या काळात म्हणजे त्याच्या आधी सुद्धा क्लब क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत होते, भयंकर धावा करत होते. पण 1970-71ला म्हणजे जवळजवळ त्यांच्या पोटेन्शियलच्या 9-10 वर्षांनंतर त्यांना रणजी ट्रॉफी खेळण्याची संधी मिळाली. 1971ला ते जेव्हा कलकत्त्याला रणजी ट्रॉफी खेळायला सेमीफायनल जात होते तेव्हा न्यू हिंद मधून त्यांचा एक मित्र सुद्धा त्यांच्याबरोबर जात होता, रामनाथ पारकर. आणि त्यावेळेस रमाकांत आचरेकर यांनी गोपाळ कोळींना सांगितलं, गोपाळ, रामनाथची काळजी घे. मॅचच्या दरम्यान गोपाळ कोळींनी एक बॉल स्टिअर केला शॉर्ट थर्डला आणि रामनाथ पारकर नॉन स्ट्राईक वरून धावत आला. गोपाळ कोळींना समजलं की रामनाथ विकेट जाणार, तो परत पोहोचूच शकत नाही. गोपाळ कोळींना आचरेकर सरांचे शब्द आठवले. रामनाथची काळजी घेत त्यांनी स्वतःची विकेट बहाल केली आणि रामनाथला वाचवलं. रामनाथ पारकरनी शतक ठोकलं, भारताला खेळण्यासाठी सिलेक्ट झाला. गोपाळ कोळी मैदानातून बाहेर निघाले, ते बॉम्बेच्या संघात परत कधीच खेळू शकले नाहीत. आपल्या मित्रासाठी त्यांनी आपलं करिअर सॅक्रिफाईस केलं. गोपाळ कोळींची ही छोटीशी कहाणी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नक्की या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.